गाईज, स्वागत आहे तुमचं आमच्या क्यूटच्या व्लॉगमध्ये। आज होती आमची मॅरेज ॲनिव्हर्सरी म्हणून आम्ही आज ट्रिपचा प्लॅन केला। केरळ एक्सप्लोअर करूया असं म्हणून नरेननं मुन्नार ट्रिप प्लॅन केली। ट्रेन थोडी लेटच होती म्हणून आम्ही वेट करत फोटोशूट केलं। त्यानंतर आम्ही लगेच ट्रेनमध्ये बसलो। बेंगलोरपासून 8 तासाच्या प्रवासानंतर कधी आम्ही केरळमध्ये पोचलो कळलं। त्यानंतर आम्ही एका हॉटेलमध्ये फ्रेश झालो। आम्ही कोचीतच बाईक रेंटवर घेतली आणि कोचीतून आम्ही डायरेक्ट मुन्नारला प्रवास करायला निघालो। आणि मुन्नारला प्रवास करतानाच आम्हाला त्या वातावरणाचा इतका आनंद होता, ते वातावरण इतकं सुंदर वाटत होतं। कोचीन ते मुन्नार 130 किलोमीटर अंतर असून मुन्नारला जाताना आपल्याला खूप सारे साईटसीइंग्स आहेत। त्यातच तुम्हाला खूप सारे वॉटरफॉल्ससुद्धा बघायला मिळू शकतात। त्यातीलच आम्ही पाहिलेला हा कियापारा वॉटरफॉल। ऑन द वे तुम्हाला स्पाइस गार्डनला सुद्धा व्हिजिट देता येऊ शकेल। या ट्रिपमधला हा कदाचित खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे। काटता है और बोल्ट हाँ, इधर लगाते लगा के भर जा। रबर आप वो कलेक्ट नहीं करते क्या? वो 10-15 साल में दूध मिले। मुन्नारचं सगळ्यात खास वैशिष्ट्य म्हणजे झिप लाईन। ते आम्ही दोघांनी खूपच एन्जॉय केलं। मुन्नारमध्ये तुम्हाला खूप साऱ्या झिप लाईन बघायला मिळू शकतात। येणारा पाऊस आणि निसर्गाचा आनंद घेत आम्ही मग मुन्नारकडे चाललो। मुन्नार तर एक हिल स्टेशन आहेच, पण या चहाच्या मळ्यांनी या हिल स्टेशनचं सौंदर्य खूप वाढवलेलं आहे, जे तुम्ही तिथं प्रत्यक्षातच अनुभवू शकता। मुन्नारला पोहोचता पोहोचता खूप अंदाज झाला होता। आम्ही रूमच्या शोधात होतो। एक चांगली रूम भेटली आम्हाला, कारण आम्ही रेस्ट घेतली। सकाळी लवकर उठून आम्हाला दुसऱ्या दिवशीचं प्लॅन करायचं होतं। हाय गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग। तर आज आमची तयारी चालू झालेली आहे आणि आज आम्ही मुन्नार एक्सप्लोअर करायला चाललो आहे। आणि आज पहिला पॉईंट आहे आपला फोटो पॉईंट, तिकडं आपण चाललो आहे आणि आमचं सगळं ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे। तर चला। तर गाईज, आपण आता चाललोय मुन्नारला फोटो पॉईंट या पॉईंटकडे। तर इथं आपण बघणार आहे ट्री प्लांटेशन आणि तसंच आपल्याला तिथं फोटो वगैरे काढायला खूप चान्सेस आहेत। तर इथं आपण फोटो वगैरे क्लिक करूया आणि लेट्स एन्जॉय। इतके दिवस आम्ही साऊथमध्ये राहत होतो, पण इतकं टेस्टी इडली डोसा आम्हाला कुठंच भेटला नव्हता। म्हणून आम्ही केरळमध्ये होल ट्रिपमध्ये याच हॉटेलला आम्ही रेफरन्स दिला होता। आमच्या मुन्नारच्या ट्रिपमधला पहिलाच पॉईंट होता फोटो पॉईंट आणि याच ठिकाणी चेन्नई एक्सप्रेसमधलं सॉन्ग शूट झालं होतं। मुन्नारमधील सगळ्यात फेमस आणि सुंदर डोळ्याला आकर्षण करणारा पॉईंट म्हणजे फोटो पॉईंट। आणि इथे या पर्यटकांची खूप तुफान गर्दी असते, कारण डोळ्याला पारडं फिटणारं म्हणतात नसते। आणि माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण म्हणजे हाच असा म्हणावा लागेल। डे 2 हा आमच्या मुन्नार ट्रिपमधील सर्वात महत्त्वाचा दिवस होता आणि हा दिवस होता आमचा मधुपेटी डिरेक्शनकडे। आमची नेक्स्ट व्हिजिट होती मधुपेटी टी फॅक्टरीला, जिथं आम्ही टी प्रोसेसिंग पाहिलं। तर आपण आता आलो आहे मधुपेटी टी फॅक्टरीच्या इथं आणि आता आपल्याला इथे तिकीट काढायचं आहे। तर बघूया काय आहे प्रोसेस। फॅक्टरीमध्ये मोबाईल यूज करायला रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि फॅक्टरीच्या बाहेर तुम्हाला त्यांचंच एक आउटलेट भेटेल, जिथं खूप छान चहा मिळतो। नक्की ट्राय करा। तर जस्ट आपण आता इथं मधुपेटी टी फॅक्टरीला व्हिजिट दिलेलं आहे आणि इथं आपल्याला चहाची प्रोसेस सगळी दाखवलेली आहे आणि प्रत्येकाला 100 रुपये असं इथं तिकीट आहे, तिकीट चार्जेस। तर आहे, बरं आहे, पण जर तुमचं शेड्यूल जर बिझी असेल तर एवढी गरज नाही। तर गाईज, आमचा नेक्स्ट स्टॉप होता मधुपेटी डॅम। या डॅमचं एकच वैशिष्ट्य म्हणजे इथं बोटिंग केलं जातं आणि इथं पावसाचं वातावरण होतं, तरी पण बाय लकी आम्हाला बोटिंग करता आलं आणि त्या बोटिंगचा आम्ही दोघांनीही खूप एन्जॉय केला। मधुपेटी डॅम चाललं आपण बोटिंग क्लबला।
येस येस इथे खूप सारे ऍक्टिव्हिटी आणि इतकं सुंदर वाटलं. खूप घाबरले मी का घाबरले? इथे दोन प्रकारचे बोटिंग होतं, एक पॅडल बोटिंग आणि एक कायाकिंग. आम्ही पॅडल बोटिंग घेतलेलं. पॅडल बोटिंग आम्ही एन्जॉय केलीच, पण खरं आमच्या पायांची खूप छान एक्सरसाइज झाली तिथं. तर गाईज समोरच्या एक बोटवाल्याला आम्ही रिक्वेस्ट केली, आम्ही इकडून फिरून येतो, थोडासा व्हिडिओ करता का, म्हणून आम्ही त्याला मोबाईल दिला आणि छोटा व्हिडिओ करायला सांगितला. बोटिंगला तर वेळ खूप राहिलेला, पण आम्हाला पुढचे स्टॉप्स लवकर संपवायचे होते, म्हणून मग आम्ही बोटिंग थांबवत पुढे निघालो टॉप स्टेशनकडे. माझी तर धमाल मस्ती चाललीच होती. हा हिरवागार निसर्ग, चहाची मळे, त्यांचा सुगंध, यामध्येच आम्ही खूप आनंदी होत टॉप स्टेशनकडे निघालो. टॉप स्टेशन हे खूप उंचावर आहे नावाप्रमाणेच, म्हणूनच आम्ही तिथे एक सुंदर असे फोटोशूट केले, फोटोज काढले, व्हिडिओज काढले आणि पुढे निघालो टॉप स्टेशनला. दिस इज द टॉप स्टेशन. खरेदीसाठी सुद्धा खूप शॉप्स आहेत. टॉप स्टेशन हे खूप उंचीवरती आहे आणि असं म्हणतात की ब्रिटिश त्या काळी टी ट्रान्सपोर्टेशनसाठी या टॉप स्टेशनचा यूज करत होते. या टॉप स्टेशनवरून दिसणारा व्ह्यू तुम्हाला केरळच्या प्रेमात पडायला नक्कीच भाग पाडेल. म्हणतात तर गॉड ओन सिटी, तीच देवान निर्माण केलेली सिटी, तीच म्हणजे हे मुन्नार. त्यानंतर आम्ही थोडी शॉपिंग केली आणि एका पार्कला व्हिजिट केली. आत्ता आम्ही आलो आहे इथल्या एका हायडल गार्डनच्या इथं, जिथं खूप असे सुंदर गार्डनला डेकोरेशन केलेले आहेत आणि इथले एंट्री चार्जेस 80 रुपये आहेत आणि मला नाही वाटत ते वर्थ इट आहे, कारण इथं फक्त असे वेगवेगळे हे बनवलेत आणि त्याला डेकोरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे, बट जसं 80 रुपयाच्या मानाने हे नाही वर्थ. Come guys. आता आम्ही आणि हा आपला शेवटचा दिवस आहे. मुन्नारमधील तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी आम्ही गेलो होतो एरविकुलम नॅशनल पार्कला, जिथं निलगिरी तारचं संवर्धन केलं आहे. नॅशनल पार्कला जाण्यासाठी त्यांच्या ओन बसेस असतात. आपण सुरुवातीलाच एंट्री चार्जेस करतो. तसं बघायला गेलं तर मुन्नार इज फुल ऑफ टी प्लांटेशन आणि पिक पॉईंट्स हे बघत आम्ही लाईफमधल्या मेमरीज क्रिएट करत जात होतो. आणि हे एरविकुलम नॅशनल पार्क तर खूप मस्त आहे, सर्वांनी एकदा नक्की व्हिजिट द्यावे. नॅशनल पार्कमध्ये येताच आम्हाला एक छोटीशी इन्फॉर्मेशन हिस्ट्री होती. नरेन ती रीड करत होता आणि मी त्याचा फोटोशूट करत होते. तर आम्ही आता पोहोचलो आहे एरविकुलम नॅशनल पार्क इथं आणि आता आम्ही फ्री शटल मधून इथं उतरलो आहे आणि आता आम्ही पुढं चाललो आहे. सो लेट्स सी. हाच तो दुर्मिळ प्राणी निलगिरी तार या नावाने ओळखला जातो. हा प्राणी कालांतराने नष्ट होत चालला आहे, म्हणून इथल्या लोकांनी या प्राण्याचं इथं संवर्धन केलं आहे आणि पर्यटकांना बघण्यासाठी हा स्पॉट तयार. हाय गाईज, तर आता आम्ही नॅशनल पार्कमध्ये पोहोचलो आहे आणि आता आम्ही वरती चाललो आहे, जिथं टॉपचा पॉईंट आपल्याला बघायला मिळेल. सो चला, या उन्हात आपण चाललो आहे चालत. नेमकं आम्हाला तर माहिती नाही वरती काय. सो जस्ट आम्ही निलगिरी तार बघायला चाललो आहे. सो चलो. इथं येणाऱ्या सर्व विजिटर्सना या निलगिरी तारचं खूप आकर्षण आहे आणि सर्वजण यांच्यासोबत फोटो क्लिक करायला खूप ट्राय करत होते. पण इथं सर्वात महत्त्वाची सूचना ही आहे की या तारांना तुम्ही कधीच टच नाही करू शकत किंवा त्यांना त्रास नाही देऊ शकत. ट्रिपमधलं सर्वात महत्त्वाचं कंटेंट आणि फोटोज याच पार्कमध्ये आम्हाला भेटले, जिथं आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले. नेक्स्ट आणि आमचा लास्ट आणि बेस्ट स्टॉप होता मोकोपा चॉकलेट फॅक्टरी. आम्ही मोकोपा चॉकलेट फॅक्टरीला व्हिजिट केली. ती खूप म्हणजे खूप फेमस चॉकलेट फॅक्टरी आहे आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे इथं
फ्री टेस्टिंग दिलं जातं. आम्ही वेगवेगळ्या टाईपचे चॉकलेट्स पाहिले तिथे आणि टेस्टिंग केले. इथला स्टाफ पण खूप भारी आहे. आम्हाला फ्री टेस्टिंगसाठी खूप सारे चॉकलेट्स त्यांनी दिले. आम्ही थोडेफार चॉकलेट्स विकत घेतले आणि इथली चॉकलेटची तयार करण्याची प्रोसेसही पाहिली. चॉकलेट हा माझा आवडीचा विषय. मी खूप एन्जॉय केला. या सुंदरशा मेमोरीज क्रेडिट करत आम्ही मुन्नारला बाय केले. नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.